श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर उद्या आहे महाशिवरात्र. अगदी बघा, आपल्याला होईल तेवढी भोलेनाथांची उच्च कोटीची सेवा करायची आहे. मग या दिवशी आपण शिवलिंगावरती समजा आपण काही वस्तू अर्पण केल्या तर त्याचा आपल्याला काय लाभ होतो, तसेच तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती, याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, आता महाशिवरात्र म्हटलं की भगवान शंकरांची सेवा. आता सेवा तर आपण विविध प्रकारे करतो. आपल्या प्रत्येकाच्याच घरी भगवान शंकरांची शिवपिंड आहे. त्यामुळे भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक तर करायचाच आहे. पण जिथे कुठे घराच्या जवळपास मंदिर असेल किंवा थोडंसं लांब असेल तरी सुद्धा आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायचीच आहे. मंदिरात जाऊन सुद्धा करायची आहे. मग या व्यतिरिक्त भगवान शंकराच्या पिंडीवर विविध प्रकारच्या वस्तू देखील आपण अर्पण करतो. मग ज्या वस्तू आहेत त्यात नेमक्या कुठल्या अर्पण करायच्या आहेत, कुठलीही वस्तू अर्पण केल्याने आपल्याला कुठलं पुण्यफळ लाभतं, आपली कुठली समस्या सुटते, अनेकांना ठाऊक नसतं. त्यामुळे तुमची जशी समस्या असणार आहे तशा पद्धतीने जर तुम्ही त्या गोष्टी अर्पण केल्या तर निश्चितपणे तुम्हाला तुमच्या समस्यातून सुटका मिळेल. भगवान शंकरांचा आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होईल. तर काय अर्पण केल्याने आपल्याला कोणतं पुण्यफळ मिळत आहे त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. उद्या महाशिवरात्र, भोलेनाथांची सेवा, व्रत, यासोबतच आपल्याला महादेवाला समजा कोणत्या कोणत्या वस्तू अर्पण करायच्या असा आपल्याला नक्कीच प्रश्न पडतो. आता आपण भगवान शंकरांना काहीतरी अर्पण करतो तेव्हा ते अखंडित स्वरूपात असावं, ते खंडित नसावं. मग ते बेलाचं पान असू द्या, फळ असू द्या, कुठलंही फूल, फळ, कुठलीही वस्तू, पण ती तुटलेली फुटलेली नसावी, ही विशेष काळजी घ्यायची. कारण भगवान शंकरांना आपण कुठलीही खंडित वस्तू अर्पण करायची नाही. नारळ जरी आपल्याला अर्पण करायचा असेल तर तो कधीही आपण फोडत नाही, तो आपण वाहून देतो, म्हणजे अखंड अर्पण करतो. त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर कुठल्या वस्तू अर्पण करायच्या, तर त्यातली सगळ्यात महत्वाची वस्तू अक्षता, तांदूळ. ज्यांना धनप्राप्ती इच्छा आहे किंवा अनेक कष्ट करूनही जर त्यांच्या कष्टाला योग्य तो समजा नशिबाची साथ मिळत नसेल तर आवर्जून भगवान शंकराच्या पिंडीवर तांदूळ अर्पण करावे. महाशिवरात्रीला तांदूळ अर्पण करायचे आहेत, पण दररोज जरी आपण एक दाणा जरी तांदळाचा भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण केला तरीही त्याचं पुण्यफळ आपल्याला अनेक पटीनं लाभतं. त्यासोबतच तीळ. जेव्हा आपण भगवान शंकराच्या पिंडीवर तीळ अर्पण करतो तेव्हा काय होतं, तर आपल्या अनेक पापांचा नाश होतो. आता कुठल्या पापांचा नाश होतो, तर ज्या गोष्टी आपल्याकडून चुकून होतात त्यांना क्षमा मिळते. ज्या गोष्टी आपण जाणून बुजून करतो त्याला कधीही क्षमा मिळत नाही, हे लक्षात घ्या. या व्यतिरिक्त बरेच जण म्हणतात की ह्या जन्मामध्ये काही कुठलंही पाप केलेलं नाही किंवा कुठल्याही चुकीच्या गोष्टी करत नाही तरी आमच्या वाट्याला दुःखाचे भोग येतात. तर आपल्याला फक्त ह्या जन्मापुरतं माहीत असतं, पण मागच्या जन्मातलं काय माहिती आपल्याला, आपल्या हातून काय झालेलं आहे आपल्याला ठाऊक नसतं. मग या जन्मांची जी काही पाप आहेत ती मिटवण्यासाठी आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर तीळ अर्पण करायचे असतात. या व्यतिरिक्त आपला जो पितृदोष आहे किंवा आपल्या पितरांना मोक्ष प्राप्ती होण्यासाठी देखील सुद्धा तीळ अर्पण करायचे आहेत. त्यानंतर साखर मिश्रित दूध आवर्जून भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करावं. बघा, सगळ्यांनी केलं तर हरकत नाही, पण जे विद्यार्थी आहेत ना त्यांनी आवर्जून हा छोटासा उपाय करावा. त्यानं काय होतं, तर जी मुलं अभ्यास करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही ते लक्षात राहणार, किंवा त्यांची बुद्धी तल्लख होण्यासाठी, निर्णय क्षमता मजबूत होण्यासाठी त्यांना मदत मिळत असते. आता विद्यार्थी म्हटलं तर अभ्यास करणं गरजेचं आहे, पण त्यासोबतच जर आपण अशा काही गोष्टी केल्या तर निश्चितच आपली जी आध्यात्मिक क्षेत्रातली प्रगती आहे ती देखील वाढते आणि देवी देवतांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो. त्यानंतर बेलपान. आता भगवान शंकरांना बेलपत्र अर्पण केलं जातं हे अगदी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना माहिती आहे. पण हे बेलपान वाहिल्यानं काय होतं, तर आपली जी काही संकट आहेत ती दूर होतात. आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हे बेलपान मदत करत असतं.
पण हे वाहण्याची देखील एक पद्धत आहे. तुम्ही जेव्हा बेलपान अर्पण करता तेव्हा चीर पडलेली नसावी, ते तुटलेलं नसावं, 3च पानाचं बेलपान असावं, अखंडित स्वरूपात असावं. त्यानंतर बेलपान उलटच व्हायचं असतं, जे देठ आहे ते आपल्याकडे करायचं असतं. अशा पद्धतीने बेलपान अर्पण करायचं असतं. या व्यतिरिक्त जर तुमची इच्छा एखादी पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर त्या इच्छेसाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि प्रयत्न करत असताना जर या बेलपत्राचा तुम्ही छोटासा उपाय केला तर बेलपत्रातील 3 पानं असतात, त्या एका पानावर ओम, दुसऱ्या पानावर नम आणि तिसऱ्या पानावर शिवाय असं चंदनाने लिहायचं आहे. आणि अशा प्रकारची 108 बेलपत्र, 21 बेलपत्र किंवा 11 एवढी मिळाली तर कमीत कमी एक बेलपत्र हातात घ्यायचं आणि जप करून किंवा शिवम स्तोत्र म्हणून भगवान शंकराच्या पिंडीवर इच्छा सांगून अर्पण करायचं. या उपायाने देखील इच्छापूर्ती होण्यास मदत मिळत असते. त्यानंतर उसाचा रस. महाशिवरात्रीला उसाचा रस हा आवर्जून पिला जातो, पण भगवान शंकराच्या पिंडीवर देखील उसाचा रस अर्पण केला जातो. त्याने आपल्या आनंदामध्ये वाढ होते किंवा आपल्या घरामध्ये भरभराट होण्यासाठी मदत मिळते. त्यानंतर गंगेचं पाणी. मोक्षप्राप्ती होण्यासाठी, मोक्षप्राप्त मिळण्यासाठी आपण आपले जे काही पूर्वज आहेत त्यांना देखील मोक्षप्राप्ती होण्यासाठी आपण समजा गंगेच्या पाण्यानं अभिषेक करावा. आणि हे गंगेचं पाणी पूजा साहित्य जिथं मिळतं ना तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल. एखाद्या सोमवारी किंवा दर सोमवारी जरी घेऊन आलात किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी घेऊन आलात आणि ते अर्पण केलं तर निश्चितच मोक्ष प्राप्त होण्यासाठी मदत मिळणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं आहे जवस. बघा, सुखामध्ये वृद्धी होण्यासाठी आवर्जून जवस अर्पण करावं. बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला असं बघायला मिळतं की घरामध्ये सगळ्या सुखसुविधा असतात, अन्नधान्याची कमतरता नसते, पण तरीही सुख काय आहे हे त्या व्यक्तीला समजत नाही. त्या सुखाचा उपभोग घेता येत नाही. जर अशी समस्या असेल तर आवर्जून जवस अर्पण करावे. त्यानंतर ज्यांना संतान प्राप्ती नाही, संतान सुख हवं आहे, त्यांनी भगवान शंकराच्या पिंडीवर संकल्पयुक्त 11 सोमवार किंवा 5 सोमवार जसं तुम्हाला शक्य होणार आहे तसं गहू अर्पण करावे आणि संतान सुखासाठी मागणी करावी. निश्चितपणे आपली ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत मिळते. त्यानंतर बघा, घरामध्ये एखादी अशी व्यक्ती असते तिच्यासाठी आपण सगळ्यात समजा आजारपणाचा दवाखाना करतो, पण सातत्याने ती व्यक्ती समजा आजारपण काय पाठच सोडत नाही. मग अशा वेळेस त्या व्यक्तीला मध अर्पण करायला सांगावं. भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन जर हे उपाय केले तर अतिउत्तम. नाही शक्य झालं तर घरात बसून केलं तरी सुद्धा चालेल, पण भगवान शंकराच्या पिंडीवर मध हे आवर्जून अर्पण करावं. आता जी आजारी व्यक्ती आहे तिला जर थोडंफार फिरता वगैरे येत असेल तर तिला आवर्जून हा उपाय करायला सांगावा. पण अगदीच एकाच ठिकाणी बसून असेल तर तिच्यासाठी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने संकल्प घेतला आणि हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर बघा, चमेलीचं फूल. भगवान शंकरांना विविध प्रकारची फुलं देखील प्रिय आहेत, पण त्यातलं चमेलीचं जे फूल आहे ते सुखासाठी वाहिलं जातं. वाहन घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, पण मग तुमची लोनची प्रोसेस होत नसेल किंवा काही सातत्याने अडचणी निर्माण होत असतील, तर अशा गोष्टींना सामोरं जावं लागत असेल तर संकल्पयुक्त तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर चमेलीचं फूल अर्पण करा. निश्चितपणे तुमचं वाहन सुखाचं स्वप्न देखील पूर्ण होईल. त्यानंतर मोक्षप्राप्तीसाठी आकड्याचं फूल देखील वाहिलं जातं. भगवान शंकराच्या पिंडीवर महाशिवरात्रीला तुम्ही आकड्याचे फूल आवर्जून अर्पण करा. मोक्षप्राप्ती आपल्याला तर मिळते, पण आपले जे पूर्वज आहेत त्यांना देखील मोक्षप्राप्ती मिळण्यासाठी मदत मिळत असते. त्यानंतर आजारातून मुक्तता मिळण्यासाठी किंवा रोगमुक्ती मिळण्यासाठी भगवान शंकराच्या पिंडीवर गाईचं तूप अर्पण करावं. आता जे आजारी आहेत त्यांनी तर हा उपाय करायलाच हवा, पण आपल्या आयुष्यामध्ये कधीही आजारपण येऊ नये किंवा सातत्याने आपल्याला जो मानसिक शारीरिक त्रास होणार असतो तो होऊ नये असं वाटत असेल तर कमीत कमी सोमवारच्या दिवशी किंवा महाशिवरात्रीला भगवान शंकराच्या पिंडीवर थोडंसं तूप अर्पण करायचं आहे. घरच्या पिंडीवर केलं तरीही चालतं, पण सोमवारी करणार असाल तर भगवान शंकराच्या मंदिरात जाऊनच आपण ह्या सेवा कराव्या. या व्यतिरिक्त महाशिवरात्रीला तुम्ही आवर्जून हा छोटासा उपाय करून बघा. त्यानंतर रुईचं फूल, बेलफूल, बेलपत्र, धोत्र्याचं फूल, फळ या ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण केल्याने आपल्या सांसारिक अडचणी कमी होतात. आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी मदत मिळत असते. त्यासोबतच ज्यांचा विवाह जमत नाही त्यांनी देखील मनामध्ये इच्छा धरून संकल्पयुक्त 11 सोमवार किंवा 21 सोमवार जर अशा प्रकारे बेलपत्र, बेलफूल किंवा रुईचे फूल अर्पण केलं तर मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी मदत मिळत असते.
तर या ठिकाणी बघा, आपण या ज्या काही गोष्टी बघितल्या आहेत, समजा शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची होईल तेवढी उच्च कोटीची सेवा करायची आहे. समजा मासिक धर्म सुतक असेल तर ह्या सेवा तुम्हाला करता येणार नाहीत. मात्र सेवा करणं शक्य झालं नाही तर कुठल्याही सोमवारी तुम्ही या गोष्टी अर्पण केल्या किंवा संकल्प करून तुम्हाला जेवढ्या सोमवारी अर्पण करणं होईल किंवा मग संकल्प करून मासिक शिवरात्र प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, त्या शिवरात्रीला तुम्ही या सर्व वस्तू अर्पण केल्या तरी सुद्धा चालेल. बघा, एक वाक्य तुम्ही ऐकलं असेल तर बघा, शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. म्हणजे काय तर आपण भगवान शंकराची जेव्हा आराधना करणार आहोत तेव्हा स्वामी महाराज आपोआपच आपल्यावर प्रसन्न देखील होणार आहेत. त्यामुळे भगवान शंकराची आराधना उपासना करायला विसरू नका. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.